हॅलो फ्रेंड्स, मी आहे श्रद्धा आणि आपल्या रेसिपी चॅनलवरती मी तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ। तर मटकीच्या उसळसाठी आपल्याला हे सर्व साहित्य लागलं। सगळं साहित्य आपण असं कट करून घेतलेलं आहे आणि खोबरं, आलं, लसूण, कढीपत्ता आपण सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याला आपण आता बारीक करणार आहोत। चांगलं गरम झालं की आपल्याला याच्यात मोहरी टाकायची आहे। आता मोहरी चांगली तडतडली की आपण हे जे वाटण केलं होतं ते टाकायचं आहे खोबऱ्याचं आणि त्याच्यातच आपल्याला 2 चमचे मसाला टाकून घ्यायचा आहे। थोडीशी हळद आणि थोडासा काळा मसाला हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे त्याच्यात आपण बटाटा घालून घ्यायचा आहे। आता बटाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता, पण कांदा आणि टोमॅटो दोन्ही टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। त्याच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते पाणी थोडंसं ऍड करूया। आता तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान प्रकारे तेल सुटलेलं आहे आणि कलरही किती छान आलेला आहे। आता याच्यातच आपण मटकी घालून घेऊया आणि 5 मिनिटं परतायची आहे। आता याच्यातच आपण गरम पाणी ऍड करणार आहोत। तर आता याला आपण शिजून घेणार आहोत। बघू शकता आपल्या उसळीला चांगली उकळी फुटलेली आहे। याच्यात आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि एकदा नक्की ट्राय करून बघा। आपली उसळ शिजलेली आहे आणि बटाटाही शिजलेला आहे, बघू शकताय। आता आपण गॅस बंद करून घेऊया। तर तुम्ही बघू शकताय आपली मटकीची उसळ किती छान प्रकारे रेडी झालेली आहे ती। तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत हेल्दी खा आणि मस्त रहा।